मित्रांनो, केंद्र व राज्य पुरस्कृत योजनाचे अनुदान आता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा करण्यात येणार आहे। या संदर्भातच सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। या संदर्भातच GR काढण्यात आलेल्या शासनामार्फत तर आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा, अशीच माहिती तुम्हाला मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। केंद्र व राज्य विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी हा GR काढण्यात आला आहे। यामध्ये असे स्पष्ट उल्लेख देण्यात आलेला आहे की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या सर्व राबविण्यात येत आहेत। माहे डिसेंबर 2024 पासून या राज्य पुरस्कृत योजनेचा पात्र लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याचे वितरण थेट डीबीटी अंतर्गत करण्यात येत आहे। या राज्य पुरस्कृत योजनेतील माहे जानेवारी ते मार्च 2025 चे अर्थसहाय्य थेट डीबीटीद्वारे करण्यात येणार आहे। या पुरस्कृत योजनेच्या माहे डिसेंबर 2024 जानेवारी ते मार्च 2025 या महिन्याचे दरमहा अर्थसहाय्य डीबीटीद्वारे करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे आता दरमहा डीबीटी अंतर्गत या लाभार्थ्याचे वितरण होणार आहे।